आणि जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांसाठी खास आनंदाची बातमी आहे। L&T या खासगी इंजिनिअरिंग कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा देण्याची घोषणा करण्यात आली आहे। आणि आता याच धर्तीवर इतर खासगी आणि सरकारी महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा महिन्यामधून एकदा मासिक पाळी रजा मिळणार का, त्यात नेमक्या काय अडचणी आहेत पाहूयात या रिपोर्टमधून। L&Tचे चेअरमन S.A. सुब्रमण्यन पुन्हा एकदा चर्चेत आले। आठवड्याला 90 तास काम केलं पाहिजे असे तारे तोडल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती। मात्र आता नवी घोषणा करून त्यांनी सगळ्यांनाच सुखद धक्का दिलाय। लार्सन अँड टुब्रो कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीमध्ये 1 दिवसाची स्पेशल रजा देण्याची घोषणा सुब्रमण्यन यांनी केली आहे। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी ही खास भेट दिली आहे। लार्सन अँड टुब्रो कंपनीमध्ये सुमारे 60,000 कर्मचारी आहेत। त्यापैकी 9% म्हणजे सुमारे 5,400 महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी दरम्यान एका दिवसाची रजा मिळणार आहे। असा निर्णय घेणारी L&T पहिलेच खासगी इंजिनिअरिंग कंपनी आहे। झोमॅटो सारख्या काही स्टार्टअप कंपन्यांमध्ये सुद्धा मासिक पाळी रजा दिली जाते। मासिक पाळी दरम्यान रजा देण्यासंदर्भात केंद्र सरकारनं धोरण तयार करावं असे आदेश सुप्रीम कोर्टानं 8 जुलै 2024 रोजी दिले होते। 15 ऑगस्ट 2024 रोजी ओडिशा सरकारनं सर्वात आधी मासिक पाळी रजा देण्याचा निर्णय जाहीर केला। त्यापाठोपाठ बिहार, सिक्कीम आणि केरळमध्ये सुद्धा अशी रजा सुरू झाली। महिलांना मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना आणि जाणवणारा त्रास लक्षात घेता त्यांना विश्रांतीची गरज असते। मात्र मासिक पाळी रजा देण्यासंदर्भात स्पष्ट धोरण आणि कायदा नसल्यानं बहुतांश खासगी तसंच सरकारी ऑफिसांमध्ये कार्यरत लाखो महिला कर्मचाऱ्यांना त्यापासून वंचित राहावं लागतंय। महिलांना मासिक पाळी येण्याच्या 24 तास अगोदर किंवा 12 तास अगोदर लोअर ॲब्डॉमिनल पेन सुरू होतं, जे की खूप अनबेरेबल असतं। बॉडी पेन असतं, हेडेक असतं, मूड स्विंग्स असतात। हे मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी 12 तास किंवा 24 तास, ते मासिक पाळी आल्यानंतर 1 ते 2 दिवस हे जे सिम्पटम्स आहेत ते ह्या कालावधीमध्ये खूप जास्त असतात। फ्लो खूप जास्त असू शकतो। त्यामुळे जर ही जी 1 दिवसाची सुट्टी आहे ती जर पहिल्या त्या काळामध्ये म्हणजे फर्स्ट आणि सेकंड डे मध्ये जर ही सुट्टी मिळाली महिलांना तर ते खूप छान होईल, चांगलं होईल। महिलांना मासिक पाळी रजा देण्यासंदर्भात अनेकांचा विरोधही आहे। असा कायदा झाल्यास अनेक खासगी कंपन्या महिला कर्मचाऱ्यांना कामावरच ठेवणार नाहीत अशी भीती सुद्धा व्यक्त होतीये। त्यामुळे केवळ कायदा करून भागणार नाहीये, तर महिलांची काळजी घेण्यासाठी सामाजिक जागरूकता निर्माण करण्याची सुद्धा गरज आहे। यंदाच्या महिला दिनाला तेच खरं गिफ्ट ठरेल। गौरी सारंग, पुढारी न्यूज।